नमस्कार मैत्रिणींनो, आज बघा मी आज आहे ना अनंत चतुर्थी स्पेशल तळणीचे मोदक दाखवणार आहे। सगळ्यात पहिले तर कढई ठेवलेली आहे, कढईमध्ये तूप टाकलेलं आहे, थोडंसं तीळ टाकलेले आहेत, खसखस टाकलेली आहे, काजू बदाम मनुके हे सगळं टाकून मस्त असं लाल होईपर्यंत फ्राय करून घेतलेलं आहे। नंतर त्याच्यामध्ये ओलं नारळ टाकलेलं आहे, नारळ असं किसून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये नंतर गुळाची पावडर टाकलेली आहे आणि नंतर वेलची पावडर टाकायची आहे। तर सगळं व्यवस्थित सारण असं मस्त असं सारण बनवून घ्यायचं आहे। इथं माझं सारण बनवून झालेलं आहे, आता मी हे ताटात काढून घेणार आहे। तर आता बघा किती सुंदर असं सारण दिसतंय। तर हे सगळं सारण आपल्याला थंड करण्यासाठी ताटामध्ये काढून घ्यायचं आहे। आता इथं पीठ मळायला घ्यायचं आहे। पीठ मळण्यासाठी मी मैदा घेतलेला आहे, मैदा घ्यायचा आहे, थोडासा रवा घ्यायचा आहे, रवा एकदम थोडासा टाकायचा आहे। अर्धा किलो मैदा तर एक 2-3 चम्मच रवा टाकायचा आहे, बारीक रवा टाकलेला आहे, थोडंसं तूप टाकलेलं आहे, मीठ टाकलेलं आहे। मस्त असं हाताने चोळून घ्यायचं आहे त्याला आणि हाताने चोळून झालं की याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून असं मस्त गोळा तयार करायचा आहे। जास्त पातळ नाही मळायचं आहे, थोडासा घट्टच गोळा तयार करायचा आहे। तर पाहू शकता मस्त असं मळून घेतलेलं आहे आणि बघा इथं मस्त असा आपला गोळा तयार झालेला आहे। तर इथं सगळं व्यवस्थित मळून घेतलेलं आहे। तर आता इथं गोळा पण तयार झालेला, आपल्याला याला थोडा वेळ मुरत ठेवायचा आहे। तर मुरून वगैरे झालेलं आहे। आता इथं मोदक बनवायला घ्यायचे आहेत, इथं छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत। मस्त असे मोदक झाले होते, एकदम क्रिस्पी मोदक झाले होते, खूप छान असे तळणीचे मोदक। कधी तुम्ही नक्की ट्राय करा आणि माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। कमेंट करून सांगा की तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ती। तर इथं सगळे छोटे छोटे मी पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत आणि आता इथं आणि हे मैद्याचे बनवले ना तर पिठाच्या मस्त अशा कळ्या पडतात मोदकाच्या। खूप छान असे मोदक झाले होते आणि फटाफट झाले होते, काहीच वेळ लागला नव्हता। तर पाहू शकता असेच सगळे मी मोदक बनवून घेणार आहे। तर बघा इथं सगळे मोदक बनवलेले आहे, इथं कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे, स्लो गॅसवरती मस्त असं क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचं आहे आता आपल्याला मोदकला। खूपच छान असा कलर पण आला होता आणि खूप छान टेस्टी पण झालेले। तर परत एकदा असे सगळे मी मोदक बनवून घेणार आहे आणि तुम्ही पण नक्की ट्राय करा अनंत चतुर्थीनुसार तळणीचे मोदक। चला तर मग बाय।